ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या भारत देशासाठी आता जरी संघर्ष असला तरी येणाऱ्या काळात महासत्ता म्हणून जगासमोर निश्चितपणे येणार आहे। अमेरिकेला असं वाटत होतं की आपला लष्करी, आर्थिक, तांत्रिक प्रभाव इतका आहे की सर्व देश आपल्या शब्दाला हो म्हणतील। येणारी 2 वर्ष प्रचंड मोठा संघर्ष आणि त्यानंतर तेवढीच मोठी प्रगती या दिशेने भारताची पत्रिका वाटचाल करणार आहे। त्या सर्कलनुसार आपल्याला विचार करावा लागतो। त्यानुसार पत्रिकेचा अभ्यास केला असता अमेरिकेसाठी खूप मोठा डाऊनफॉल इथे तयार झालेला दिसून येतोय। अमेरिकेला आज आदेश देणारा नव्हे, दबाव टाकणारा नव्हे, तर सहकार्य करणारा देश म्हणून समोर यावं लागेल। अमेरिकेची अधोगती, भारताची प्रगती। एखादा देश जेव्हा प्रगती करतो तेव्हा ती जगासाठी कोणतीच विशेष बाब ठरत नाही, कारण उन्नत होण्यासाठी, प्रगती करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो। मात्र एखादा मोठा, प्रगत, महासत्ता असलेला देश जेव्हा अधोगतीला जातो तेव्हा ती संपूर्ण जगासाठी, जगातील प्रत्येकासाठी एक मोठी शिकवण ठरत असते। येणाऱ्या काळात आज महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेची ती अवस्था होणार आहे। किंबहुना येणाऱ्या काळात अमेरिकेचं विभाजन झालं तरी त्यात आश्चर्य वाटायला नको। त्याचं बीजारोपण व्हायला सुरुवात झाली आहे, जे केवळ त्यांच्या पत्रिकेवरूनच नव्हे तर त्यांच्या आत्याच्या निर्णय आणि धोरणावरूनही स्पष्ट होत आहे। याच्या अगदी विरुद्ध स्थिती भारताची राहील। ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या भारत देशासाठी आता जरी संघर्ष असला तरी येणाऱ्या काळात महासत्ता म्हणून जगासमोर निश्चितपणे येणार आहे। नमस्कार, मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा जागतिक व राष्ट्रीय विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे अमेरिकेचे अधोगती आणि भारताची प्रगती हा होय। या विषयाचा आज आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करणार आहोत। या दोन्ही देशांच्या पत्रिकेचा अभ्यास करणार आहोत, म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल। विनाशकाले विपरीत बुद्धी, महाभारतातील हा सिद्धांत सर्वांना माहिती असेल। आपण नेहमी म्हणतो की महाभारत आणि भगवद्गीता यांच्यामध्ये सदा सर्व काळ सर्वच प्रश्नावर मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य आहे। किंबहुना जगात असा कुठलाही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर आपल्याला गीतेमधून प्राप्त होऊ शकत नाही। त्यातलीच ही एक बाब पुन्हा समोर येते। 21व्या शतकात अमेरिकेसारख्या प्रगत देशाला मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य महाभारतात आहे। अमेरिका एक जागतिक महासत्ता आहे, परंतु आज अमेरिकेत मंदीचं वातावरण आहे आणि या मंदीच्या वातावरणात कुठेतरी त्यांच्या निर्णयामध्ये, त्यांच्या नवीन धोरणामध्ये सातत्याने मोठी चूक होत आहे। त्यालाच आपण विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणू शकतो। तर नेमकी चूक कुठे होत आहे? कदाचित अति आत्मविश्वासामुळे हे सर्व होत असावं। अमेरिकेला असं वाटत होतं की आपला लष्करी, आर्थिक, तांत्रिक प्रभाव इतका आहे की सर्व देश आपल्या शब्दाला हो म्हणतील। हा आत्मविश्वास अहंकारामध्ये बदलताना दिसतोय आणि अहंकार हा कुठेतरी पतनाची सुरुवात असते। त्यातून अमेरिकेने गैरवाजवी मागण्या सुरू केल्या। तेल, व्यापार, संरक्षण, डॉलरची सत्ता यामध्ये अमेरिका सर्वांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करीत होता। परंतु जागतिक स्थिती बदलली आहे। आपण आता अमेरिका, चीन व भारत यांच्या पत्रिकेवर विचार करणार आहोत। चीन आज आर्थिक दृष्टीने प्रबळ आहे, भारत स्वतंत्र आहे। युरोप आपला फायदा कशात आहे याचा विचार करत आहेत। महासत्ता म्हणून लौकिक असलेला अमेरिका जगातील अत्यंत प्रभावी, शक्तिशाली देश आहे। आता हे घडण्यामागे काही कारण आहे का? कारण अमेरिका सुरुवातीला एवढा शक्तिशाली नव्हता। तर जेव्हा आपण अमेरिकेची पत्रिका पाहतो तेव्हा विश्वोत्तरी महादशेत 360 वर्षाचं एक सर्कल मानलं जातं। त्या सर्कलनुसार आपल्याला विचार करावा लागतो। त्यानुसार पत्रिकेचा अभ्यास केला असता अमेरिकेसाठी खूप मोठा डाऊनफॉल इथे तयार झालेला दिसून येतोय।
कुंभ राशीची ही पत्रिका आहे. महादशा आता गुरुग्रहाची सुरू आहे. गुरुग्रह या पत्रिकेत निर्बली आहे. खरं सांगायचं तर अमेरिकेची पत्रिका अत्यंत सकारात्मक आहे. म्हणजे सगळ्यात मोठी बाब जर आपल्याला काही सांगायची असेल तर या पत्रिकेच्या भाग्येश भाग्याच्या भाग्यात आहे. पत्रिकेत अनेक राजयोग आहेत आणि त्या वेगाने अमेरिकेची प्रगती देखील झाली. मात्र समय बडा बलवान असं म्हटलं जातं की काळ हा कुणाचंच ऐकत नाही. काळ हा सगळ्यात प्रबळ असतो. त्या दृष्टीने जेव्हा आपण काळ म्हणून बघतो तेव्हा मात्र अमेरिकेची पत्रिका आज आपल्याला डाऊनफॉलला जाताना दिसत आहे. अमेरिकेला आज आदेश देणारा नव्हे, दबाव टाकणारा नव्हे, तर सहकार्य करणारा देश म्हणून समोर यावं लागेल. तसं केलं नाही तर विनाशकाले विपरीत बुद्धी हे वाक्य अमेरिकेला लागू होईल. याच काळात आपण जेव्हा भारत हा विचार करतो, भारतीय नेतृत्व हा विचार करतो, तर भारताची पत्रिका ही अत्यंत सकारात्मक झालेली दिसून येते. येणारी 2 वर्ष प्रचंड मोठा संघर्ष आणि त्यानंतर तेवढीच मोठी प्रगती या दिशेने भारताची पत्रिका वाटचाल करणार आहे. ज्योतिष नियमानुसार आपण नेहमी सांगतो की जेव्हा एखादा राजयोग यायचा असेल तर आधी निसर्ग आपली परीक्षा घेतो. त्याच पद्धतीने भारताचा राजयोग येणार आहे, त्यापूर्वी परीक्षेचा काळ राहणार आहे. 2027 पासून भारत महासत्ता म्हणून पुढे येईल. मात्र तोपर्यंत भारताला रोज नवीन संघर्ष आहे. आजही भारतातील बहुसंख्य लोक खेड्यामध्ये राहतात. त्यामुळे साहजिकच बहुसंख्य लोक शेतकरी आहेत. त्यामुळे शेत आणि शेतकरी या गोष्टी भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न, योग्य मार्केट महत्त्वपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान भारत स्वीकारू शकत नाही. अमेरिकेचा दबाव होता, किंबहुना अमेरिकेची अपेक्षा होती की भारताने आपल्या शेतकरी बंधू भगिनींचं नुकसान करून अमेरिकन शेतकऱ्यांना भारतीय मार्केट उपलब्ध करून द्यावं. हे राष्ट्रहिताच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध होतं. म्हणून भारताने स्पष्ट भूमिका ठेवली की सर्वप्रथम शेतकऱ्यांचं संरक्षण केलं जाईल. आता अमेरिकेला स्वतःच्या लाभाचा मोह असणं हे नैसर्गिक आहे, परंतु दुसऱ्या देशाचं नुकसान करून आपला विकास करणं टिकाऊ नाही, नैतिकदृष्ट्या योग्य देखील नाही. भारताच्या दृष्टीने शेतकऱ्याची कर्जमाफी हा एक तात्पुरता उपाय झाला. शेतकऱ्याला प्रबळ बनवणं, त्याचा आर्थिक, सामाजिक, मानसिक स्थैर्य टिकवणं, त्याला अधिक मजबूत बनवणं ही ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत बनवण्याचा मार्ग आहे. त्यातून आपला देश समृद्ध होईल. शेतकरी समृद्ध झाला तर आपण संपूर्ण देश प्रबळ होईल. कर्जमाफी, अनुदान, तात्पुरती मदत यापेक्षा शेतकऱ्याला सशक्त बनवणं, त्याला योग्य मार्ग उपलब्ध करून देणं हा खरा विकासाचा मार्ग आहे. भारत सध्या तोच मार्ग वापरत आहे. ठाम निर्णय घेऊन त्यानुसार वाटचाल करीत आहे. त्यामुळे साहजिकच भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. एकीकडे बलाढ्य अमेरिका, जागतिक दबाव, व्यापारी मागण्या आणि दुसरीकडे भारतीय शेतकरी, ग्रामीण भारताचा पाया अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र यावेळी भारत सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे. त्यामुळेच अमेरिकेने टेरिफ वॉर सुरू केला. अमेरिकेला अपेक्षा होती की भारत आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान करून आपल्या शेतकऱ्यांचा फायदा करून देईल. मात्र भारताने हा दबाव मान्य केला नाही. त्याचा परिणाम म्हणून अमेरिका आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार दुखावला गेला. त्यातून टेरिफ वॉर सुरू झालं. जागतिक सहकार्य सोडून ओन्ली अमेरिका या भूमिकेपर्यंत अमेरिका पोहोचली. तसंच अमेरिकेची दुसरी चूक HB1 व्हिजा आणि भारतीय बुद्धिमत्ता यांचं महत्त्व त्यांनी लक्षात घेतलं नाही. त्याचे परिणाम त्यांना येणाऱ्या काळात निश्चितच भोगावे लागतील. भारतीय बुद्धिमत्ता आज संपूर्ण जगात चमकत आहे. जगभरातील अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांचे CEO आज भारतीय आहेत. अनेक विदेशी कंपन्यांमध्ये भारतीय लोक मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून त्या कंपन्यांच्या प्रगतीत योगदान देत आहेत. त्यामुळे अनेक उद्योगपती ट्रम्प यांच्या या निर्णयाविरुद्ध गेले. येथे देखील ट्रम्प यांचा आत्मविश्वास अडला. त्यांना वाटत होतं की त्यांच्या या धोरणाच्या दबावाखाली भारत येईल.
परंतु येथे देखील भारताने ठाम भूमिका घेतली. ही अमेरिकेची दुसरी मोठी चूक ठरली की त्यांनी भारतीय कौशल्य, भारतीय बुद्धिमत्तेला कमी लेखलं, जे आर्थिकदृष्ट्या किंबहुना प्रगती टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचं होतं. थोडक्यात चुकीच्या निर्णयाची परंपरा सुरू झाली. सामान्य नागरिक, व्यावसायिक, उद्योगपती ट्रम्प यांना विरोध करायला लागले. ट्रम्प यांच्या पत्रिकेचा विचार केला असता त्यांच्या पत्रिकेत कुलनाशक योग सक्रिय झाल्याचं दिसत आहे. आता ते देशाचे राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे साहजिकच त्यांच्या या निर्णयाचा देशाच्या सामाजिक आर्थिक वातावरणावर नकारात्मक प्रभाव निर्माण होतोय. थोडक्यात अमेरिकेच्या पत्रिकेत रिव्हर्स चक्र सुरू झालं आहे. एकेकाळी ज्या अमेरिकेने सगळ्यात मोठी उंची गाठली होती, जगात महासत्ता म्हणून एकमेव अमेरिका होती, ते त्यांच्या नवीन धोरणामुळे, चुकीच्या निर्णयांमुळे अधोगतीला जाताना दिसत आहे. आता निसर्ग नियमानुसार वर जाणारा कधीतरी खाली येतो, हे जरी खरं असलं तरी इथे कुठेतरी त्यांचे निर्णय देखील कारणीभूत ठरत आहे, ज्यामुळे अमेरिकेचा अंतर्गत असंतोष वाढतंय, विघटनाची दिशा निर्माण होत आहे. अर्थात येणाऱ्या काळात अमेरिकेचे तुकडे झाल्यास ती कुठलीच आश्चर्याची बाब ठरणार नाही. अर्थात आजच खूप मोठं विघटन होईल असं नाही, मात्र विघटनाचं बीजारोपण इथे होताना दिसत आहे. घेतलेले चुकीचे निर्णय त्यांना महाग पडताना दिसत आहे. देश एकसंघ राहील किंवा नाही राहणार, पण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विघटन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आज अमेरिकेच्या बाबतीत निर्माण झाली आहे. आता तरी त्यांनी संतुलित धोरण आणि व्यावहारिक निर्णय घ्यायला हवे, जेणेकरून या परिस्थितीतून ते बाहेर पडू शकतील. याच्या उलट भारतासाठी आता संघर्ष दिसत असला तरी येत्या काही वर्षामध्ये आपला देश मोठी भरारी घेऊ पाहत आहे. त्यामुळे करिअरसाठी आता अमेरिकेत जाणं आपल्याला कठीण होईल. म्हणून जे भारतीय चिंता करायला लागले असतील त्यांनी अजिबात चिंता करू नये. तुम्हाला भारतातच उत्तम संधी निश्चितच प्राप्त होईल. अशा प्रकारे हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू. माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.